जयंत सध्या त्या प्रेमात आहे की त्याला जे काही घडतंय म्हणजे जान्हवी जे काही घडून आणते ते सगळं काही त्याला ओके वाटतंय. त्याच्या इतकं विक्षिप्त नाही वागू शकत. त्याने जर का मला 10 पटीने तो दिला असेल ना, तर तो 1000 पटीने त्याला भोगायला लावायचा आहे. ही खरं तर आता जान्हवीची स्टेप आहे. माझा अत्यंत जवळचा मित्र विश्वा, ज्याच्याबरोबर माझं काहीही नव्हतं, तू त्यालाही त्रास दिलास. ह्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा आहे आता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आले आणि फायनली मला जयंत जान्हवी भेटलेत. कसे आहात? मस्त. जान्हवी म्हणजे काय करतेस? सध्या प्रेक्षक तुझ्या प्रेमात आहेत. म्हणजे जयंतने दिलेला त्रास सगळा त्याला रिटर्न करायचा हे ठरवलंयस? हो, कारण प्रेक्षकांचीच ही इच्छा होती की किती सहन करतीये, फक्त बोलून दाखवते, फक्त म्हणतीये की असं करणार तसं करणार, काही करत नाहीये. पण आता कदाचित मला असं वाटतंय की थोडं तरी का होईना प्रेक्षकांना बरं वाटत असेल की जयंतने जो त्रास जान्हवीला दिला आहे तो थोड्या प्रमाणात का होईना ती आता पुन्हा ती रिव्हेंज घेतीये. सो असं चाललंय शूटिंग. पण जयंत कसा सुधरू शकतो? म्हणजे हा पण प्रश्न पडलाय, कारण की तो इतका त्रास देणारा आणि आत्ता फक्त जान्हवीच्या प्रेमात दिसतोय. ते बोलतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. सो जयंत सध्या त्या प्रेमात आहे की त्याला जे काही घडतंय म्हणजे जान्हवी जे काही घडून आणते ते सगळं काही त्याला ओके वाटतंय. कुठे ना कुठे शंका ऑफकोर्स त्याला येतेच आहे, जे प्रेक्षक बघतातही आहेत की हे काय, हिचं हे बदलतं रूप आहे का, की ही मुद्दाम करते का, हिला सगळं आठवलंय. पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही मिस्ट्री एलिमेंट म्हणून अजूनपर्यंत ठेवलेल्या आहेत. सो इन अ वे ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे मी जर माझ्या मम्मीची गोष्ट बोलेन, ती रोज मालिका बघते, ती हेच म्हणते अरे मजा येते बघायला, कारण का जो काही त्रास ऍज अ जयंत म्हणून जान्हवीला दिलेला आहे त्याचा कुठे ना कुठे आता रिव्हेंज जो बघायला मिळतोय त्याच्यात खूप मजा आहे. Yes, पण आता जान्हवी तू जयंत सारखं असं काय करणार आहे का? जसं त्याने तुला त्रास दिलेला, झुरळ वगैरे ते सगळं, तसं काही विचार आहे अजून? झुरळ देऊन झाला ना पहिला. नाही, झुरळ दिला नाही, झुरळाला मारलं. मारलं ते. हा, ते त्याच्या इतकं विक्षिप्त नाही वागू शकत. पण हो, म्हणजे तुम्ही मालिका बघा, मग तुम्हाला कळेल की जान्हवी जयंतची कितीपत लेवल आता मॅच करायला जातीये, हे तुम्हाला मालिका बघितल्यावर नक्कीच कळेल. हो, पण जेव्हा तो ट्रॅक आला, तू पाण्यात बुडते, तेव्हा असं वाटलेलं की आत्ता इथे जान्हवी पुढे दिसणार नाही का? सो दिव्याला किती ते मेसेज येत होते की आत्ता काय घडणार आहे? खूप मेसेजेस येत होते प्रेक्षकांचे की हे म्हणजे साधारण आठवडाभर मी दिसतच हो. नव्हते. पण त्या दरम्यान लोकांच्या याच प्रतिक्रिया होत्या की नाही, आम्हाला जान्हवीला बघायचंय, प्लीज तू कमबॅक कर. फक्त काही प्रोटोकॉल्स असतात, त्याच्यामुळे आपण नाही काही गोष्टी पोस्ट करू शकत किंवा कुणाला काही सांगू शकत. बट येस, खूप लोकांचे मेसेजेस होते की तू परत ये, आम्हाला तुला बघायचंय, नुसतं जयंतला बघून आम्ही काय करणार. कारण मोस्टली काय आहे की जयंत टॉक्सिक जरी असला तरी, जसं आता तू म्हणालीस की एक जो वर्ग आहे ना, तो जयंतचा रिव्हेंज घे या जर का बाजूने असेल ना, तर अख्खा एक वर्ग जो आहे तो जयंतच्या बाजूने आहे. की अशाही कॉमेंट्स आहेत की तो जरा मेंटली डिस्टर्ब आहे किंवा तो वेडा नाहीये, पण त्याच्या आयुष्यात काही घटना अशा घडून गेल्या आहेत म्हणून तो असा वागतो. तर तू त्याच्या आयुष्यात ये, तू त्याचं प्रेम समज, तो तुझ्यावर किती प्रेम करतो ते बघ आणि त्याला सुधरव. असाही एक अख्खा वर्ग आहे, ज्या काही, आणि मोस्टली ना त्याच्यामध्ये स्त्रियाच आहेत, मुलीच आहेत, आणि ज्या मला खूप हेट पण करतात. त्यांच्या खूप अशा कॉमेंट्स पण असतात माझ्यासाठी. बट अखेरीस आमच्या हातात काहीच नाही आहे. आम्हाला जे सांगण्यात येतं ते आम्ही करतो. त्याच्या पलीकडे काहीच नाही. जयंत, तू जेव्हा पाण्यात ते ढकलण्याचं सगळं झालेलं, म्हणजे तुझ्यामुळेच जान्हवीला असं झालं हे होतं, तेव्हा तुझ्याकडे काय प्रतिक्रिया आलेला? तुला किती लोकांचा तो द्वेष असतो ना, की ते रिॲक्ट करतात लगेच, ते किती पाहायला मिळालं? आय थिंक त्या पॉइंट पर्यंत शो मध्ये ते बोलतात ना, म्हणजे जान्हवी के सर से पाणी निकल चुका था, तशी तिथपर्यंत पोझिशन आली होती. आणि त्यामुळे कॉमेंट्स वाईज पण आम्ही हे वाचायचोच की अरे तू त्याला सोडत का नाही. बट जसं दिव्या म्हणाली की एक वर्ग जो आहे, जो म्हणजे आय थिंक न्यू जनरेशन ची मुलं म्हणावं किंवा आय डोंट नो, जो जे प्रेक्षक वर्ग आहेत काही, ज्यांना कुठे ना कुठे हेही आवडतं की अरे असाही प्रेम करणारा नवरा हवा. ऑफकोर्स नॉट नेगेटिव्ह ज्या गोष्टी तो करतोय त्या नाही, पण इतकं पॅशनेटली, इतकं जे ऑब्सेशन असावं एक स्वतःच्या प्रती आपल्या पार्टनरकडून, तर असेही आम्हाला कमेंट्स असायचे. सो त्यामुळे कुठे ना कुठे त्यांना आवडायचंच आम्हा दोघांचे एकत्र सीन्स आणि सगळ्या गोष्टी. पण ऑफकोर्स मी धक्का नव्हताच मारलेला लाईक एव्हरीबडी सीन.
तिने तेवढी ती स्टेप घेतली कारण का तिला अजिबात सहन होत नव्हतं. पण तिच्या जम्प नंतर आय थिंक पूर्ण शोचे जेवढे पण प्रेक्षक आहेत ते वेट करत होते कधी एकदा ही परत येते आणि कधी एकदा म्हणजे आम्हाला जान्हवी जयंत बरोबर बघायला मिळते. आणि जशी लग्नाचा परत आमचा सिक्वेन्स झाला त्याच्यानंतर जे काही म्हणजे पूर्णपणे पूर्ण गेमच चेंज झाला. सो ते कुठे ना कुठे सगळ्यांसाठी सरप्राईज होतं आणि एक मजा आहे शो मध्ये. Yes, पण आता किती धडा शिकवणार आहे नेमकं तुला, त्याला काय रिअलायझेशन असं असतं ना की करून द्यायचंय तुला, काय रिअलाइज त्याला झालं? त्याला रिअलायझेशन करून देण्यापेक्षा त्याने जी काही जान्हवीच्या किंवा जान्हवीची जी काही जवळची माणसं आहेत त्यांच्या आयुष्याची जी काही विल्हेवाट लावली आहे, म्हणजे नाही म्हणायला गेलं तरी त्रास तर दिलाय ना त्याने, मनस्ताप तर दिला आहे. तर त्याने जर का मला 10 पटीने तो दिला असेल ना तर तो 1000 पटीने त्याला भोगायला लावायचा आहे. ही खरं तर आता जान्हवीची स्टेप आहे की तिचं म्हणणं असं आहे की मी सफर झाले, मला त्रास झाला तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा तू माझ्या फॅमिलीला यामध्ये ड्रॅग केलंस, माझ्या आईबाबांना ड्रॅग केलंस, माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सना यामध्ये ड्रॅग केलंस, माझ्या अत्यंत जवळचा मित्र विश्वा ज्याच्याबरोबर माझं काहीही नव्हतं, तू त्यालाही त्रास दिलास. सो ह्या सगळ्याचा बदला तिला घ्यायचा आहे आता. Yes. मग आता सुधारणार की पुन्हा एकदा रंग दाखवणार? मी त्यासाठी म्हणेन त्यासाठी तुम्हाला शो बघावा लागेल. अगदीच. पण आता अनुष्काही आता झीवर कमबॅक करते, किती छान वाटतं. तू प्रोमो पाहिल्यावर काय रिएक्शन आहेत आता तुझे? नाही, प्रोमो बघून मला तर खूप आवडलं. ओव्हरऑल कृष्णाईच्या लेकी ह्या शोचा प्रोमोज खूप छान झाला आहेत. सगळे कलाकार इतके छान आहेत. निवेदिता मॅम आहेतच, ॲट द सेम टाइम जी नवीन कास्ट आहे किंवा रोहित पण आहे. सो सगळे इतके छान दिसत आहेत. भरभरून रंगीत प्रोमो झालाय आणि त्यात अनुष्काचा रोल म्हणजे जो तिने मला नरेट केलेलाच आहे काय, सो तो खूप छान असा ट्विस्टेड रोल आहेच. कुठे ना कुठे माझी अशी परछाई असेल तिच्या त्या कॅरेक्टरमध्ये, ही कदाचित बघायला मिळेल. आणि ॲट द सेम टाइम तिचा लुक वगैरे खूप छान प्रकारे दाखवलेला आहे. सो येस, त्या पूर्ण टीमला पहिली गोष्ट म्हणजे शुभेच्छा आणि आय एम शुअर तोही छान प्रकारे लोकांना आवडेल शो. Yes, पण आता लक्ष्मी निवास पूर्ण मालिकेत वेगवेगळ्या घरात वेगवेगळे ट्विस्ट आहेत. काय सांगायला आवडेल आता प्रेक्षकांना? ट्विस्ट अँड टर्न्स खूप आहेत, म्हणूनच आमची लक्ष्मी निवास ही मालिका एकतर महामालिका आहे आणि जी सगळ्या प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसली आहे. तर ते ट्विस्ट अँड टर्न्स जर आता आम्ही डिस्क्लोज केले तर तुम्ही आमची मालिका कशी बघणार, त्यामुळे तुम्हाला त्यासाठी आमची मालिका बघायलाच हो, हवी. आणि आत्ताच 500 भाग पूर्ण झाले. सो कॉंग्रॅच्युलेशन. फक्त 500 भागातली एक मला जवळची आठवण दोघांची ऐकायला आवडणार आहे. खूप आहेत अगं, एक कशी सांगायची, खूप आहेत. आठवण म्हणण्यापेक्षा खरं सांगू, खूप वेळानंतर एक असा शो बनतो जिथे सगळ्या गोष्टी जुळून येतात. म्हणजे आणि खरंच ह्या शोची ताकदच ती आहे की इथला एकूण एक व्यक्ती, मग कुठलंही डिपार्टमेंट असो, ते ना सगळे असे बांधले गेलेले आहेत आणि ते असे बांधले गेलेले आहेत म्हणूनच आमचं लक्ष्मी निवास ना असं छान पद्धतीने उभं आहे आणि आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सो हीच आठवण जेव्हा केव्हा नाही, अजून बराच वेळ आहे, पण जेव्हा केव्हा संपेल किंवा मालिका थांबेल त्यावेळेस याच आठवणी आम्ही घेऊन जाणार आहोत की असा शो होणे नाही. हो, खरंच आहे, हे तर आहे. हो, जसं ती म्हणाली सेम, म्हणजे एका अर्थी सगळेच मिळून सगळ्या गोष्टी एकत्र एका नोटवर आली, त्यामुळे ही महामालिका लोकांसमोर आणण्यात आली आणि लोकांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलाय की आज म्हणजे वर्ष दीड वर्ष 500 एपिसोड झालेत. 500 इंटू जर का हाफ एन आवर म्हणजे इंटू 2 केले तर ऑलरेडी आम्ही 1000ला पोहोचलोय. सो रोजचा 1 तासाची एपिसोड आम्हाला पण प्रेझेंट करायला तितकीच सगळ्यांची आजही सेम म्हणजे जद्दोजहद असते. रोज सेम एफर्ट्स असतात की रोज 1 तासाची मालिका प्रेझेंट करायची. सो ते त्यामुळेच, कारण का प्रेक्षकांचा अजूनही छान प्रकारे प्रतिसाद मिळतोय. सो येस, देवाकडे हीच प्रार्थना करेन की असाच तुम्हा मायबाप प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहो आणि 500चे 1000 करू आम्ही. नक्कीच, आणि 1000 होईल तेव्हाही आपण इंटरव्ह्यू करू. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.